आपण आपल्या शुभ हस्ते महेश याला सामनावीराचा किताब द्यावा। तर या सामन्यासाठी पारितोषिक लागले जाते। या शुभ्रा 11 जाणता राजा पिंपलोली दीपकजी काळण साहेबांचा हा संघ आणि दीक्षा आरवी 11 सुगवे संघ, या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल याच्यासाठी आदरणीय किरणजी ठाकरे साहेब यांनी बक्षीस लावले। विजयी होणाऱ्या संघासाठी तब्बल 2100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी साहेबांच्या वतीने लावले। साहेब आपले धन्यवाद आणि आपला आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो। पारितोषिक येते मालेवाडी संघ जिंकलाय मनोहर सकाराम पाटील साहेब आणि मनोहर अण्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 म्हणजे टोटल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलं गेलंय। ते म्हणजे मालेवाडी संघासाठी त्यांच्यापर्यंत पोच करा। यॉर्कर बॉल होता, यावेळेस सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते। आजच्या दिवसातील लॉटला सुरुवात झाली आहे। एका बाजूला पिंपोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सुगवे संघ मैदानाच्या आतमध्ये घेतोय। यावेळेस लोअर बोटॉस बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते। सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल। एकेरी दुहेरी धावेने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते। सलामीची जोडी विशाल आणि त्यांच्या समवेत भास्कर आणि पिवनचं पहिलं षटक घेऊन सुधाकर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात। 3 चेंडू आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून फेकले गेल्यात आणि 2 धावा झाल्यात। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सिंगल धाव यावेळेस देखील पूर्ण केली जाते। इकडे भूषण शेठ भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक आले। प्रत्येक चौकाराला 200 आणि प्रत्येक षटकाराला 200 हे पारितोषिक मात्र फलंदाज हवेत बॉल आहे, खेळाडू येतात त्या ठिकाणी झेल मात्र टिपला गेला आहे आणि फलंदाज बाद। शेवटचा बॉल आहे, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत गेला आहे। खेळाडू चेंडू खाली आणि झेल मात्र यावेळेस सुटला जातो आहे। पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये होतीये। 2 धावा यावेळेस नक्कीच पूर्ण केल्या जात आहे। 2 धावांच्या बरोबरीने पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय। बॅटिंग करत असताना या ठिकाणी धावा जमवल्या गेल्यात टीम पिंपोली संघाच्या माध्यमातून। 1 बाद 5 पारितोषिक या ठिकाणी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुजित शेठ ठमके साहेब यांच्या माध्यमातून फलंदाज रोशन यांच्या प्रत्येक षटकार चौकाराला 200 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। मॅन ऑफ द सिरीज मध्ये फक्त पहिल्या 3 मॅचचा स्कोर मोजला जाईल। जेवढी बक्षीस आहेत बेस्ट बॉलर बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी फक्त पहिल्या 3 मॅच ज्या होतील लीग स्टेजमध्ये त्याच्याच धावा मोजल्या जातील, त्याचेच विकेट मोजले जातील याची मात्र नोंद घ्यायची आहे। सेमीफायनल फायनलच्या धावा आणि विकेट या पारितोषिकांमध्ये वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मोजल्या जाणार नाहीत याची नोंद घ्या।
P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. 5 धावा मात्र यावेळेस स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मिलिंद यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मिलिंद येत आहेत. P2चा सेकंड पॉवर प्ले असेल. 3 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. 5 ओव्हरच्या मॅचेस आता सुरू होत आहेत, कारण आजच्या दिवसामध्ये जे खालच्या गटातील 8 संघ आहेत त्यांच्या मॅचेस मात्र सुरू होतील. आणि पहिलीच मॅच पिंपळोली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आखूड टप्पाचा बॉल, दिशा खराब तर दशा खराब, आणि दिशा से भटके तो पडेंगे फटके, चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार नक्की चला आहे. यावरचा फटका बॅकवुडला गेलाय. कव्हरच्या डोक्याच्या वरून लॉफ्ट केलाय. बॉल निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. मस्तक वरती दस्तक देणारा चौकार 4. फलंदाज विशाल ज्यांनी आता आक्रमक रूप धारण केलं आहे. चौकारांची बरसात त्यांच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये होती आहे. आणखीन एक चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर, डिफ्लेक्ट होऊन या ठिकाणी मात्र स्वतःच्या बॉलथ्रूमध्ये चेंडूचं कलेक्शन करताना आपण गोलंदाज मिलिंद यांना पाहतोय. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे. डॉट चेंडूवरती कोणतीच धाव नसते. डॉट चेंडूवरती नंबर असतो 0, अँड सिंगल 0 डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू. निर्धाव चेंडू आला आहे. तर या दरम्यान दीपकजी काळन साहेब आणि परेशजी काळन साहेब याच ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती करतो लगेचच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगल्या चेंडूंची पिचिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 बॉलवरती जरी 8 धावेंचा मार बसला असला गोलंदाज मिलिंद यांना, तरी कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं नेहमी म्हटलं जातं. आणि यावेळेस कमबॅक केलाय गोलंदाज मिलिंद. 2 बॉल 2 चौकारांचा मार खाल्ल्यानंतर 2 चेंडू डॉट फेकल्यात. यावेळेचा बॉल स्लोट मध्ये होता, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. स्कोर कार्ड वरती आहेत, परंतु 19चा आकडा नितेश सर इंडियन टीमसाठी अनलकी आकडा आहे. कारण 2019 मध्ये 8 मॅच बॅक टू बॅक जिंकल्यानंतर 9वी मॅच आपण हारलो होतो सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाच्या विरोधामध्ये. आणि 2019चा वर्ल्ड कप भारताला गमवावा लागला होता. त्यामुळे मी सांगतो की 19चा आकडा इंडियन टीमसाठी थोडासा अनलकी आहे. 8 मॅचमध्ये रेकॉर्ड असा होता की आपण 8ही संघांना ऑल आउट केलं होतं. 8 मॅच 8 ऑल आउट हा रेकॉर्ड आहे भारतीय टीमचा. परंतु 2019 मध्ये सेमीफायनलची 9वी मॅच हारलो आणि एका मॅचने वर्ल्ड कपमधून बाहेर झालो. परंतु यावेळेस पुनश्च एकदा प्रहार केला आहे. खेळाडू झेल, प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न केले अपार, परंतु यश मिळत नाही. प्रयत्न केले अपार पण स्वप्न नाही झालं साकार. आणि झेल सुटला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये 3 धावा यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 3 धावा यावेळेस आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. आणि या 3 धावांच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 22-22, लॉस ऑफ 1 विकेट. तर या दरम्यान दीपकजी काळन साहेब आणि परेशजी काळन साहेब
आपणास विनंती केली जाते की लगेचच आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. पारितोषिक मात्र येताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय आत्माराम गोडविंदे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. 3 बॉलवरती 3 चौकार जर मारले तर तब्बल 1000 आणि 3 बॉलवरती 3 षटकार जर मारले तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक एडेकडे आत्माराम गोडविंदे साहेब यांच्या माध्यमातून फलंदाजांना दिलं जाईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुधाकर बॉलिंग ट्रॅकवरती येतात. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुधाकर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. रचनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जसं जशी रात्र पुढे जाईल प्रेक्षक बरेचसे मैदानावरती येतील. KTCच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा घरबसले आनंद घेत आहेत. आणि आजकाल आपण पाहतोय नितेश सर, क्रिकेट फार मॉडर्नाईज झालेलं आहे. आजकाल यूट्यूब लाईव्हची व्यवस्था असल्यामुळे प्रत्येकाला ग्राउंडवरती येण्याची गरज लागत नाही. घरबसल्या देखील टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. आणि क्रिकेट फार आता मॉडर्नाईज झालेलं आहे. नितेश सर, जेव्हा तुम्ही सुरू केलं असेल तेव्हा लाईव्ह वेबसाईट वगैरे नव्हत्या, परंतु फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. परंतु चर्चा अशी चालली होती नितेश सर की क्रिकेट फार मॉडर्नाईज झालेलं आहे. आपण पाहतोय जर पहिलीचा काळ जर आपण पहिला क्रिकेटच्या स्पर्धा फार कमी होताना पाहायला मिळायच्या. पहिले अनवाणी पायाने देखील आपल्या गावातील जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे, गावाचं नाव मोठं केलेलं आहे. आणि त्यावेळेस एखादाच बॅट वगैरे असायची, एखादाच गावामधला खेळाडू असायचा ज्याच्याकडे एखाद बॅट असायची. ते एक बॅट घेऊन मात्र लांब लांब चालत असेल, सायकलवर असेल, जायचो आपण क्रिकेट खेळायचो. हे तुमच्या काळातल्या त्या आठवणी आहेत. परंतु आमचा काळ जसं म्हटलं तर क्रिकेट फार मॉडर्न झालं आहे. यावेळेस लाख 2-2 लाख रुपयांची पारितोषिकं पाहतो. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, LED TV, फ्रीज, बाईक, बरीचशी पारितोषिकं आपण पाहतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आता पैसा भरपूर आलेला आहे. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग सारखी स्पर्धा ज्याच्यामध्ये 1 करोड रुपये हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं. आमच्या रसायनीतील रजत मुंडे यांना बेस्ट बॅट्समन मिळालं. तब्बल 25 लाख रजत मुंडे यांना त्या स्पर्धेमध्ये मिळाले. आणि बरीचशी पारितोषिकं त्या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी कमवली. 1 करोड रुपयांचं पारितोषिक नितेश सर हे सांगतंय की आता टेनिस बॉल क्रिकेटने मोठमोठ्या उंची गाठायला सुरुवात केलेली आहे. दुबईमध्ये 10PL सारखी स्पर्धा, शारजा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबईमध्ये आपण देखील पाहिली. ISPL पाहिली, नजीब मुल्ला ट्रॉफी पाहिली, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला आपण पाहिलं, दिल्ली धमाका आपण पाहतो. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलेल्या आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत गेलाय, खेळाडू पाठलाग करताय, चेल निसटला गेलाय. नो मॅन स्टँड, झेल मात्र निसटलाय. या तोंडातला घास हिसकावून घेतला गेलाय असं म्हणायला पण आता हरकत नाहीये. पकडा झेल, जिंका खेळ. परंतु यावेळेस कॅच ड्रॉप होतीये, नशिबाची साथ मिळाली जाते. 2 धावा यावेळेस धावून पूर्ण केल्या जातील. एक कॅचने तुम्हाला मॅच जिंकवली. 2023 जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानची मॅच झाली होती, ग्लेन मॅक्सवेलचा सोडलेला कॅच आणि ग्लेन मॅक्सवेलने 200 मारत असताना एकट्याने तो मॅच जिंकवली ऑस्ट्रेलियाला. आणि अफगाणिस्तान संघ 2023च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. एका कॅचचं महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये फार आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, ह्या बघा सोडला तुम्ही झेल आणि आता आलाय जखमेवरती मीठ चोळणारा चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावांची बरसात होताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 29 धावा यावेळेस जमवल्या गेल्यात. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. जरी 2 फलंदाज बाद झाले असले तरी आमच्यामध्ये जिद्द आहे, आमच्यामध्ये धावांना बनवण्याची क्षमता आहे, आमच्या मनगटात ताकद आहे. आणि त्या ताकदीचं शक्ती प्रदर्शन रोहन हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लॉटमध्ये बॉल, अपील. उत्साह भरपूर उत्साह पाहायला मिळतोय. एच या ठिकाणी होते की नाही या प्रश्नचिन्ह, परंतु पंचांचा कोणताच निर्णय आला गेला नाहीये.
डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉलवरती कोणतीच धाव नसते आणि धावा मात्र आता नक्कीच स्थिरावल्या गेल्यात. चार चेंडू आतापर्यंत झाले गेलेत या षटकामध्ये. पुनश्च एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस फळी मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली जातीये, पण विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि यावेळेस आणखीन एक डॉट बॉल मात्र फेकला गेलाय. कमबॅक पाहायला मिळत आहे. सुधाकर चौकाराचा मार बसला, परंतु लढण्याची जिद्द जर तुमच्यामध्ये असेल तर कोणत्याही परिस्थितीवरती तुम्ही मात करू शकता आणि ती जिद्द आता सुधाकर दाखवतायत. यावेळेचा फटका, वा व्हाट अ शॉट. Slot with the ball. The ball goes directly into the fence, and this is long and strong, huge and handsome, mighty Maximum Shatkar. धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात आणि दोन फलंदाज आत्तापर्यंत बाद झाले गेलेत. विशाल आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतीये. परंतु पुढील मॅच, चला विनंती असेल अंतराट 11 अंतराट नीड आणि त्यांच्या विरोधात प्रथमेश 11 धामोते, दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करण्यासाठी यावं. अंतराट 11 अंतराट नीड आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम प्रथमेश 11 धामोते, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. 35 झालेले आहेत. त्याला स्पीडअप करायचं आहे. 3 षटकांचा गॅस संपलाय. 35 धावा आपण स्कोर कार्डवरती नक्कीच पाहिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं विवरण तर 5 धावा दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी सुधाकर यांची झाली आहे. त्याच्यानंतर तब्बल 17 धावांचं षटक आपण गोलंदाज मिलिंद यांचं पाहिलं, ज्याच्यामध्ये एकही विकेट आली नाही. त्याच्यानंतर सुधाकर हे तिसरं षटक घेऊन आले वैयक्तिक दुसरं, आणि त्याच्यामध्ये तब्बल 13 धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या. आणि एकंदरीत संघाची धावसंख्या मात्र 35 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा या कुठून काढल्या गेल्या आणि एकंदरीत 3 षटकांमध्ये 35चा आकडा मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गणेश येतील. पहिला बॉल, व्हॉट अ शॉट. या फटक्यावरती लिहिलं होतं 404 एरर, द बॉल वॉज नॉट फाउंड. एवढ्या लांब मारलाय षटकार. षटकार आलाय. चांगली सुरुवात. गणेश यांच्यावरती आक्रमण केलंय. आणखीन एक, वाह व्हाट शॉट. काय फलंदाजी होती है. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो विशाल भाई ने लगाई है. आणखीन एक दमदार षटकार.
या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं आम्ही पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेब आपण आलात, धन्यवाद. 47 धावा मात्र स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. चेंडू द्यायचा आहे, चला. तर 3 षटकारांसाठी आदरणीय सूरजजी घोडविंदे साहेब, आत्मारामजी घोडविंदे साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू पुरवायचं मैदानाकडे. चला चेंडू द्या. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक तिकडे आहेत, कोणी खेळाडू असतील, विनंती असेल की जर चेंडू बाहेर गेला तर आपण थोडं मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचं, विनंती आहे. पिंपलोली संघ म्हटला की घोडविंदे परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. दीपकजी काळण साहेब झाले, घोडविंदे झाले, हा कुटुंब एक प्रकारे अशा प्रकारच्या मॅचेस खेळले जातात. आणि आत्मारामजी घोडविंदे साहेब, नवीन चेंडू दिला जाईल. प्रत्येक इनिंगला नवीन चेंडू, जुना चेंडू नाहीये, नवीन चेंडू. तर षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आत्मारामजी घोडविंदे साहेब यांनी लावलेलं आहे. याचा देखील खेळाडूने विचार करायचा आहे. तर मॅच बॉल येतोय, दोन्ही बॉल या ठिकाणी परत पाठवायचे. प्रथमेश 11 धामोते आणि अंतराळ 11 अंतराळ दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतो की या इनिंग नंतर लगेचच आपला टॉस केला जाईल. पारितोषिक जमा झालेले आहे. अजय डायरे सर, विवेक भाई काळन साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक जमा झालेले आहे. 200 त्यांनी या ठिकाणी विशाल यांना दिलेले आहेत. आणि 12 चेंडू 32 धावांची इनिंग मैदानाच्या आतमध्ये विशाल साकार करतायत. आपल्या टीमसाठी धावांची बरसात त्यांच्या बॅटमधून होती. आग उघडणारी फलंदाजी आता ते करतायत. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न आतलीकडे बॅकवर्ड झोन शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला आहे. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. विशाल ज्यांना सलामीला पाठवलं होतं, बरेचसे चेंडू खेळले आहेत, बऱ्याचशा चौकार षटकऱ्यांची बरसात त्यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते आहे. 13 बॉल आणि 33 धावांची इनिंग मात्र विशाल यांनी साकार केली. आणि रोहन पण चांगली साथ देत आहेत. त्यांच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 12 धावांचं योगदान हे फलंदाज रोहन यांचा देखील राहिला आहे. आणि संघाचा जर आपण एकूण विचार केला तर आता 48 धावा या स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्या आहेत. प्रयत्न केले जात आहेत. फई वाऱ्याच्या वेगाने फिरली जाते. बॅट स्विंग मात्र या ठिकाणी फार चांगला होता. आणि बॅट स्विंगचा विचार जर केला तर बरेचसे चांगले फलंदाज आहेत जे त्यांच्या बॅट स्विंगसाठी मात्र ओळखले जातात. आणि करंट क्रिकेटमध्ये नितेश सर, जर माझा सगळ्यात आवडता फलंदाज कोण असेल ज्याचा बॅट स्विंग सगळ्यात चांगला आहे तर लियम लिव्हिंगस्टोन, इंग्लंडचा संघाचा खेळाडू आहे. त्यांचा बॅट स्विंग जर तुम्ही पाहिला तर सगळ्यात वेगवान आहे आणि एक फार चांगले खेळाडू आहेत लियम लिव्हिंगस्टन. किरण पवार यांचा बॅट स्विंग आपण पाहतो. आमच्या रसायनी सावळेचे खेळाडू आहेत किरण पवार, केपी. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये होता. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल चाललाय घरंगात, सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल. अति काही संकटात नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि यावेळेस सिंगल धावच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीने 49 धावा यावेळेस बनवल्या गेल्यात. आणि शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मध्ये आता मात्र शिल्लक असेल. 49 झाल्यात. या षटकामध्ये एक बॉल बाकी आहे, अजूनही एक ओव्हर बाकी आहे. म्हणजे टोटल 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या पहिल्या सत्रामध्ये 49 झाल्यात. येणाऱ्या 7 बॉलमध्ये जर अजून 12-15 आल्या, 60-65 झाल्या तर एक मोठं आव्हान असेल समोरच्या टीम समोर. चला पुढची मॅच यांची आहे. दोन्ही कॅप्टन या. अटॅक केलं यावेळेस. स्वीट साऊंड ऑफ बॅट आपण पाहिला. बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. 50 पूर्ण, 55 षटकार. स्कोर कार्ड वरती जमा झाल्या. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला जातोय. विशाल यांची जर वैयक्तिक खेळी आपण पाहिली तर विशाल वैयक्तिक 39, 14 चेंडू आणि 39 धावेची इनिंग. आणि उत्तम शेठ दळवी साहेब 50 झाली तर 5000 या ठिकाणी नक्कीच दिले जातील. उत्तम शेठ दळवी ज्यांनी पारितोषिक लावलंय. मेडन ओव्हर कोणी जरी फेकली तरी 2000 आणि 50 कोणी मारू दे त्यांना 5000 हे पारितोषिक मात्र नक्कीच दिलं जाईल. आमचे अजय डायरे सर या ठिकाणी आलेले. देर आहे दुरुस्त आहे, पण त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं स्वागत
या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच असेल. कालच्या दिवसामध्ये चांगलं समालोचन आपण अजय डायरे सरांचं पाहिलं. या दिवसामध्ये देखील आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये त्यांचा आवाज आपण ऐकू. त्यांचं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक ज्याला म्हटलं जातं डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर आणि गोलंदाज शैलेश बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. ॲडव्होकेट आहेत, वकिलीचं काम ते करतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये नितेश तरेसर यांचे क्लासमेट पण आहेत. या ठिकाणी शैलेशजी ॲडव्होकेट अशी आठवण नेते सरांनी सांगितली आहे. सुरुवात केली जाईल शेवटच्या षटकासाठी. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरला जाईल. सुरुवात होती आहे. पहिला बॉल टप्प्याचा पळीची आतली कडा. नशीब खराब तर काय करणार अशोक सराफ आणि फलंदाज बाद. शुभ्रा 11 पिंपलोली संघाचे संघमालक दीपकजी काळन साहेबांना आणि त्यांच्या समवेत परेश शेठ काळन यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि जबरदस्त बॅटिंग सध्या शुभ्रा 11 जाणतारा द पिंपलोलीची सुरू आहे. पहिली मॅच आहे ग्रुप सी ची आणि पहिला डावाचा खेळ इथून सुरू आहे. नवीन फलंदाज अमर कालन मैदानाच्या आतमध्ये मात्र इनॅट क्रमांक 5 वरती या ठिकाणी इन केले जात आहेत. फलंदाज बाद झाले गेले या ठिकाणी रोहन, आणि रोहनच्या जागेवरती आता अमर आले आहेत. यावेळेचा बॉल आल्या प्रहार केलाय. बॉल हव्यात. खेळाडू त्या ठिकाणी डिफेन्स करतायत. लॉंग ऑफ मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल केला जातोय. कॅच घेण्याऐवजी चेंडूला अडवणे या ठिकाणी उचित समजलं. 2 धावा पूर्ण. तिसरीचा होता प्रयत्न, पण स्वतः मात्र आता आत्महत्या केली आहे आणि अमर होतील रनआउटच्या स्वरूपात बाद. विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती यावं. चला मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत गेलाय. उंची जास्त, लांबी कमी. झेल सुटला गेलाय. जाळ्यात अडकलेला मासा जाळ्यातून निसटला गेलाय. तोंडातला घास हा मात्र हिसकावून घेतला गेलाय आणि हातात आलेला झेल हा जमिनीलगत दान केला गेलाय असं म्हणायला आता हरकत नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. तेलही गेलं, तोपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं. कॅचही सुटले आणि 2 धावा देखील मात्र बहाल केल्या जात आहेत. आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने आता 59 धावा धावफलकावरती जमवल्यात. 50 साठी मात्र वैयक्तिक अजूनही त्यांना 9 धावा पाहिजेत. अटॅक केला. हेलिकॉप्टर शॉट. यावेळेस पुन्हा एकदा झेलची शक्यता. तोच खेळाडू यावेळेस कोणतीच चुकी करत नाहीये. बडी मछली जाल में. फलंदाज विशाल बॅक टू डगआउट. यावेळेस फलंदाज बाद झाला गेला. आता नवीन फलंदाज आलेले आहेत. सागर नेट क्रमांक 7 वरती. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत पहिल्या सत्रामध्ये, जिथे 59 धावा आहेत. अजूनही 2 बॉल आहेत. एकाच षटकाराची अपेक्षा नक्कीच असेल.
फुल टॉस बॉल होता यावेळेस स्लोवर फुल टॉस पॅडल स्विप करण्याचा प्रयत्न बॉल हवेत गेलाय खेळाडू त्या ठिकाणी कोणतेच उपस्थित नाही आहेत 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न घ्यायला पाहिजे येईल का खराब पैकी लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे नशिबाची साथ या ठिकाणी बॅटिंग टीमच्या सोबत आहे आणि 3 धावा मात्र धावून मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली एका धावेसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी आता पहिल्या सत्रामध्ये शिल्लक आहे आणि 62 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवला गेला शेवटचा बॉल गोलंदाज तयार शेवटचा बॉल यॉर्क लाईनला होता खोदून काढलाय अलॉंग द कार्पेटे लॉंग ऑन मध्ये बॉल गेला 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल 2 धावा पूर्ण तिसरीसाठी प्रयत्न होईल का नाही 2 धावेंवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये मात्र मानावं लागेल आणि या 2 धावेंच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेलाय बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला आणि या धावफलकावरती मात्र 64 धावा या ठिकाणी आता जमवल्या गेल्यात आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी मात्र 65 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग टीमला असेल 30 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 65 धावा थँक्यू मानस या ठिकाणी दोन्ही कर्णधार उपस्थित झालेले आहेत प्रथमेश इलेवन धामोते आणि त्यांच्या विरोधात अंथराट इलेवन अंथराट नीट आणि मी विनंती करेल अंजप गावचे युवा उद्योजक आदरणीय बबलू थोरवे दादा अर्थात कल्पेश दादा आपण या ठिकाणी आपल्या शुभ असते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करावा दोन टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत अंथराट इलेवन अंथराट नीड आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात फाईट करेल प्रथमेश इलेवन धामोते हा संघ तर मी पत्र सर आपण टॉसचा कॉइन आपण या ठिकाणी घेऊन या आदरणीय कल्पेश थोरवे दादा यांच्या शुभास्ते आपण हा टॉस या ठिकाणी करत आहोत ग्रुप सी ची पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आणि कल्पेश दादाच्या असं आपण टॉस या ठिकाणी करतो मनोज जाधव एका बाजूला कर्णधार असेल तर दुसऱ्या बाजूला नितीन विरले आणि या सामन्याचा नाणेफेक कल्पेश थोरवे दादांच्या शुभ हस्ते टॉस कॉल आहे अंतराळ नीड संघाचा टॉस जिंकलाय तो मात्र अंतराळ नीड संघाने कर्णधार मनोज टॉस जिंकलेत मनोज आपला निर्णय डिसिजन पेंडिंग ठेवलाय कर्णधाराने इनिंग सुरू होण्याच्या आतमध्ये मनोज आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा टॉस आपण जिंकलेला आहात कल्पेश थोरवे दादांचे मनापासून धन्यवाद आणि एक चांगली मॅच तुमच्या भेटीला जिथे मात्र सुगवे टीम साठी टार्गेट सेट करण्यात आला आणि शुभ्रा इलेवन जांताराजा पिंपलोली टीमने चांगला स्कोर उभारलाय तो मात्र 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये चला सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा सुरगवे संघाला विनंती असेल की आपण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचंय शुभ्रा इलेवन जांताराजा पिंपलोली टीम इनिंग इथून सुरुवात होईल आणि इनिंगच्या सुरुवातीलाच आत्मारामजी घोडविंद साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज येत आहे जर कोणत्याही बॉलरने विकेट हॅट्रिक कमावली तर गोलंदाजांसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आत्मारामजी घोडविंद साहेबांच्या वतीने असेल आणि दमदार फाईट इथून द्यावी लागणार आहे ती मात्र सुगवे टीमला जिथून मात्र धावसंख्या 5 षटकापर्यंत आपण पाहतो की चांगली टोटल या ठिकाणी उभारलेली आणि चौसष्ट धावा उभारल्यात टीम शुभ्रा इलेवन जांताराजा पिंपलोली आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर काल साहेबांनी लाईव्ह शुभेच्छा दिल्या आणि आज थेट मैदानावरती उपस्थित झाले शुभ्रा इलेवन जांताराजा पिंपलोली संघाचे ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी कार्यसम्राट सरपंच दीपकजी काळन साहेब
त्यांच्या समवेत परेश शेठ काळन आणि दीपक सोनावले दादा यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं आणि त्यांच्या समवेत या विभागाचं दमदार नेतृत्व बाजीरावजी दळवी साहेब, त्याचबरोबर सुनीलजी पेमारे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. आणि मी सर्वांना विनंती करेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊ. आणि काय दमदार बॅटिंग दीपकजी काळन साहेबांचा संघ शुभ्रा 11, त्याचबरोबर समीर शेठ काळन यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. मारुती मिनमिने साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि 65 धावसंख्येचं लक्ष इथून देण्यात आलंय टीम सुगवे या टीमला. मोठा स्कोर आज उभारलाय. खरं तर कालच्या रात्रीमध्ये देखील धावसंख्या आपण पाहिली होती आणि आज सुगवे टीमच्या फलंदाजांचा खरं तर धमाका आपल्याला बघायला मिळेल का, कारण 65 धावा म्हणजे एक मोठं टार्गेट जिथून मात्र सुरुवातीपासून हल्ला बॉल मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार. आणि त्यासाठी शैलेश चौले आणि त्याच्या साथीला बाळा भांडे बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती सुगवे संघ खेळला. आणि खरं तर 2019 आणि 20 या 2 वर्षामध्ये लगातार विभाग प्रमुख चषकाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी होता तो मात्र सुगवे संघ. आणि दीक्षा RV11 सुगवे हा संघ मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडू त्यांच्याकडे आहेत आणि विजयासाठी लक्ष सेट करण्यात आलंय ते 65 या धावसंख्येचं 65 टू विन. आणि पुढील मॅच मध्ये अंतराळ नीड टीमने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथमेश 11 धामोते आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागेल. स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेश मोडक दादा, नरेश दादा मिनमिने यांनी उभारलेली ही स्पर्धा आणि 65 धावांचं लक्ष इथून सेट करण्यात आलंय. पहिल्या पॉवर प्लेला इथून होईल सुरुवात. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीसाठी आत्मारामजी घोडविंदे साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज आणि एक चेंडू आणि क्लीन बोल्ड जर फलंदाजाला केलं त्या क्लीन बोल्ड साठी संघ मालक दीपक काळन साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मोठी संधी आहे. दीपकजी काळन साहेब आले आणि त्यांच्या समवेत त्यांचा सर्व मित्र परिवार परेश शेठ काळन, सुनीलजी पेमारे, समीर शेठ काळन, बाजीराव शेठ दळवी आणि सर्वजण आता या मॅच कडे फोकस करतायत की इथून मात्र शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोली पुन्हा एकदा पिंपलोली संघाची धमक आणि दहशत दिसेल का. पहिला बॉल मॅचला सुरुवात व्हाईट बॉलने सुरुवात. अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवरती खर्च केली. केतन या ठिकाणी आणखीन एक व्हाईट बॉल. खरं तर आता दोन्ही बाजूने कॅश प्राइज लागलेत. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीसाठी दीपकजी काळन साहेबांकडून प्रत्येक क्लीन बोल्डसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तर सुगवे संघासाठी देखील आता कॅश प्राइज आहे. शंभू 35 बैलाचे मालक जयदास बोडके यांच्याकडून 3500 रुपयाचा कॅश प्राइज हे षटकार हॅट्रिक साठी असेल. आणि कॅच जरी पकडली पिंपलोली संघाच्या फिल्डरने तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. वाह, पहिलाच डिफेन्सिव्ह शॉट शैलेश चौलेने एका धाव्याने सुरुवात केली बॅटच्या साह्याने आणि पहिल्याच बॉलवरती रन झाले ते मात्र 3. शैलेश चौळे यांनी जर बॅक टू बॅक 2 षटकार खेळले तर दीपक काळन साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पिंपलोली गावचे खरं तर जावई आहेत आणि जावयांचा मान पहिला आणि जावयांना देखील कॅश प्राइज लावत असताना दीपक शेठ काळन 1 बॉल 3 धावा. बाळा भांडे मैदानाच्या आतमध्ये केतन काळनच्या अगेन्स्ट आला आहे. केतनचा हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉलची फेक. 3 व्हाईट चेंडू हाताळले ते मात्र केतन काळनने. आणि बाळा भांडे इथून मात्र स्ट्राइक वरती आल्यानंतर हे मैदान आणि या मैदानावरती खरं तर 2020च्या टुर्नामेंट मध्ये डेची ती टुर्नामेंट होती. मी मराठी नेरळ टीमच्या विरोधात 14 चेंडू मध्ये 11 चौकार खेचले होते बाळा भांडेने. आणि पुन्हा तेच मैदान आहे पण रात्रीची स्पर्धा आता आणि बाळा भांड्याचा तो कारनामा इथून दिसेल का. 4 व्हाईट बॉल केतन काळनने इथून हाताळले. 4 एक्स्ट्राच्या धावा, 1 सिंगल आणि एका बॉल वरती धावा झाल्या त्या मात्र 5. आणखी 2 जर व्हाईट चेंडू टाकले केतन काळनने तर स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेश मोडक दादांकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. सावळे हेदवली विभाग म्हटलं की बक्षिसांची खैरात. काल
एका मॅच साठी एका बाजूने 49,000 लागले होते, दुसऱ्या बाजूने 51,000 लागले होते. आजही बक्षिसांची खैरात. 2 वाईट फक्त पाहिजेत. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका भारी आहे ऑन साइडला. खेळाडू पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला. कव्हर अप होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा इथून मिळतील टीम दीक्षा आरबी 11 सुखवे संघाला. स्कोर कार्ड मात्र पुढे चाललंय. 4 व्हाईट बॉल 3 धावा. आणि आणखीन खरं तर विचार केला तर 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार ठोकले तर त्या फलंदाजासाठी या क्रीडा स्पर्धेमध्ये एक बोकड असणार आहे. 10 किलोचा एक बोकड. प्रदीपजी म्हात्रे साहेब, उरण तालुका संपर्क प्रमुख, यांच्याकडून ते पारितोषिक असेल. फटका बाळाचा. घाई केली जाते का? मागे आलाय शैलेश. धोक्याची धाव ठरली असती. बाळाचा फटका. मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी खेळाडू होते. बॉल कव्हर अप झाला आणि कुठलीही धाव इथून घेतली जाणार नाही. चांगला परफॉर्मन्स शुभ्रा 11 जाणताराचा पिंपलोलीचा. आधी बॅटिंगने मात्र त्यांनी कहर केला आणि आता बॉलिंगने देखील दीक्षा आरबी 11 सुखवे संघाला खरं तर 65 धावसंख्येपासून दूर ठेवण्यासाठी पहिल्या पॉवर प्ले मध्ये केतन आला आणि स्कोर आहे तो मात्र 7 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. बाळाच्या बॅट मधून ऑन साइडला खेचलाय तो षटकार. आल्यात आणि आणखीन एक षटकार जर बाळा भांडेने ठोकला तर स्पर्धेचे प्रमुख आयोजक नरेश दादा मिनमिने यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. वाह, सुंदर फटका. खेळाडू ताईना डाऊन दी बॉल. रोशन भोईरने पकडली कॅच. दीक्षा आरबी 11 सुखवे संघाला पहिला झटका. बाळा भांडे इथून आउट आणि या कॅच साठी दीपक शेठ काळन यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज रोशन भोईर साठी. प्रत्येक कॅच साठी दीपक शेठ काळन यांचा कॅश प्राइज असेल 500 रुपये आणि प्रत्येक क्लीन बोल्ड साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बाळाचा फटका भारी होता. असं वाटलं की कदाचित सीमारेषा पार होईल की काय, पण 13 धावसंख्येवरती रिक्वायर्ड रन रेट राखत असताना बाळाने पुन्हा चान्स घेतली आणि त्या चान्स मध्ये खरं तर फटका फसला आणि पहिला झटका दीक्षा आरबी 11 सुखवे टीमला 13 या धावसंख्येवरती लागत असताना 65 धावा करायच्यात 5 ओव्हरमध्ये. 13ची सरासरी राखायची आहे आणि तिथून स्कोर मात्र चांगला आलाय, पण विकेट गमावली ती बाळा भांडेची. कारण हे मैदान सुखवे संघासाठी नेहमीच लकी राहिलंय. 2 लगातार स्पर्धा डेच्या पहिल्या क्रमांकाने जिंकल्या होत्या सुखवे टीमने आणि त्याच्यानंतर 2 लगातार डेच्या स्पर्धा पहिल्या क्रमांकाने पनवेल विभागातील 2 संघांना पराभूत करून जिंकल्या होत्या स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने. आणि या वर्षी नाईट टुर्नामेंट मध्ये कालच्या रजनीमध्ये पहिला संघ होता जो या स्पर्धेमध्ये ट्रॉफीचा मानकरी ठरलाय, स्वर्गीय भास्कर 11 अंजप हा संघ. काल सूरज गोडविंदे खरं तर कर्णधार असताना सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे संघ क्वालिफाय मॅच मध्ये अंजप संघाच्या विरोधात काल क्वालिफायची मॅच खेळला आणि तिथे अंजप संघाने विजय साकारून टॉप 5 मध्ये जाणारा पहिला संघ आहे स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप. स्कोर 13 असताना पहिली विकेट आली. नवीन बॅटरची एंट्री झाली आणि केतन कालन पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. वेगवान फटका. रोशन भोईर. चेंडू हातातून निसटलाय. बॉल सीमा पार. खेचलाय तो चौकार. ताबडतोब अलॉंग द कार्पेटने आलेला चौकार. डीजे चौकाराने स्कोर झालाय तो मात्र 17 या धावसंख्येवरती. कल्पेशजी थोरवे साहेब अंजप गावचे सन्माननीय उद्योजक या ठिकाणी रजा घेत असताना कल्पेश दादा थोरवे यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला मोठा आर्थिक सहकार्य लाभला आणि त्यांच्या समेत अविनाश दादा देखील या ठिकाणी रजा घेत असताना धन्यवाद. आणि या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहुण्यांचं शुभ आगमन होत असताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री किशोरजी शितोळे साहेबांचं आगमन
या ठिकाणी होत आहे, तर मी विनंती करतोय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोरजी शितोळे साहेबांना की आपण या ठिकाणी अतिशय आदरपूर्वक सन्मानपूर्वक साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या समवेत आदरणीय फुलाजी पवार साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना पवार साहेब आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. जबरदस्त क्रीडा स्पर्धा 4 दिवसांची खरं तर भव्य डे नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये आपण किशोरजी शितोळे साहेब आणि फुलाजी पवार साहेबांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर झालाय दीक्षा RV11 सुगवे संघाचा 17 धावा फलकावरती आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धाव संख्या पाहिजे ती मात्र टोटल 48. दीक्षा RV11 सुगवे संघ जर हा सामना जिंकतोय तर स्पर्धेचे आयोजक गणेश मोडक दादांकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज सुगवे संघासाठी असेल आणि षटकार हॅट्रिक ठोकली तर शंभू 35 बैलाचे मालक माजी सरपंच जयदास बोडके यांच्याकडून 3500 रुपयाचा कॅश प्राइज आणि पिंपलोली संघाला नामी संधी आहे. शुभ्रा 11 जांताराचा पिंपलोली संघाने जरी इथे एक क्लीन बोल्ड घेतला, प्रत्येक क्लीन बोल्डला 1000 आणि प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये दीपक काळन यांच्याकडून आणि शिवसेनेचे हेदवली गावचे आदरणीय शाखा प्रमुख मिलिंद बोडके दादांचं आगमन या ठिकाणी होतं. मिलिंद दादा आपण व्यासपीठावरती यावं आणि 24 चेंडू आणि 48 जावा. खरं तर 12चा रिक्वायर्ड रन रेट येऊन पोहोचलाय आणि 12च्या रिक्वायर्ड रन रेटने दीक्षा RV11 सुगवे संघ धावा संख्येचा पाठलाग इथून करेल. ओव्हर नंबर 2 ला इथून स्टार्टअप करत असताना गोलंदाज धावगतीमध्ये थांबलेत विनायक बॉलिंग मार्क वरती आणि सावळे हेदवली ग्रामपंचायत विभागातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, ग्रामपंचायत अंजप परिसरातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या भव्य डे नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये आपली स्पर्धा समजून नरेशदादा आणि गणेशदादांचं निमंत्रण समजून या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. फुल टॉस ठोकलाय शैलेश चवळेने, षटकार कडक शॉट बेहतरीन सिक्सर. राहू द्या.
आणि आता खरी संधी आहे ती शुभ्रा 11 जाणता राजा पिंपलोली टीमला. एक क्लीन बॉल 1000, एक कॅच 500 रुपये. आणि किती कॅश प्राइज आता खेळाडू कमवणार. रोशन भोईरने कॅच पकडली 500, रोहन काळाने कॅच पकडली 500. आणि प्रत्येक क्लीन बॉल आणि प्रत्येक कॅच साठी कॅश प्राइज मात्र कंटिन्यू असणार आहे. मोठी मोठी संधी आहे, पण सुगवे संघाला या मॅच मध्ये राखलेली धावा संख्या इथून त्याच ट्रॅक वरती बॅटिंग करावी लागेल. फटका भारी आहे, कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला काबीज करणारा, खेचलाय तो मात्र चौकार. गुजर जाने का नहीं. बाजूने विकेट जातात पण दुसऱ्या बाजूने धावा देखील थांबत नाहीयेत. थोडं थोडं टेन्शन वाली स्थिती आहे शुभ्रा 11 जाणता पिंपलोली साठी. कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण समोरच्या टीमच्या धावा देखील थांबल्या पाहिजेत. त्यासाठी चांगले बॉल टाकावे लागणार आहे. फटका प्रॉपर कनेक्ट, टायमिंग बे मिसाल, कडक शॉट आउट ऑफ द पार्क, ठोकलाय तो षटकार. गणेशने बाळा आउट झाला, शैलेश आउट झाला, पण मैदानाच्या आतमध्ये गणेश आता षटकार ठोकत असताना टीमची टोटल इथून फ्लाय होत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो मात्र 34 या धावसंख्येवरती. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 34 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करणारी टीम 31 धावसंख्येची आता गरज आहे. ती मात्र येणाऱ्या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहे ते मात्र 20 धावा चेस करायच्या, इथून मात्र 20 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सूरज जो बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे, सूरजला इथून आपल्या संघासाठी खरं तर विकेट त्याने कमावली, पण खरं तर षटकार चौकार थांबलेले नाही आहेत. शुभ्रा 11 जाणता राजा पिंपलोली टीमला पुनरागमनाची गरज आहे. हवे ते चेंडू पकडले, कॅच साईल होता त्या ठिकाणी, विकेट आउट. विनंती करेल उत्तमजी दळवी साहेब, आपण व्यासपीठावरती यावं. खतरनाक कॅच पकडली, साहिल काळने काय कव्हर अप केलं. संकेत सोनावळेच्या हातातून झेल उडाला होता, असं वाटलं की कॅच ड्रॉप होईल. साहिलने कव्हर अप करा, दीपक काळन यांचं 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे कमावलं. उत्तमजी दळवी साहेब, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं दोस्ती चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सावळे हेदवले आणि अंजब ग्रामपंचायत परिसरातील जे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. उत्तम दळवी मामांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, आदरणीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोरजी शितोळे साहेब आणि फुलाजी पवार साहेब देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना इतकी जबरदस्त बॅटिंग दीक्षा आरबी 11 सुगवे संघाची आणि प्रचंड मेहनतीने गणेश मोडक आणि नरेश मिनमिने दादा यांनी उभारलेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या रात्रीचा खेळ आपण अनुभवत आहोत. गोलंदाज तयार, शेवटचा बॉल आहे. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती होत असताना खेचलाय चौकार, बाउंड्री लाईन पार. दीक्षा आरबी 11 सुगवे टीमचा स्कोर 2 ओव्हर फिनिश, स्कोर झालाय तो मात्र 38. थँक यू डीजे.
काय स्कोर होता 65. असं वाटलं की थोडं प्रेशराईज होईल दीक्षा RV11 सुगवे. बाळा भांडे आउट झाला, शैलेश चवळे आउट झाला, 2 मेन बॅटरला आउट केलं. पण त्यानंतर मात्र जो धमाका फलंदाजांनी सुरू ठेवलाय, आता 18 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 9ची सरासरी सुरुवात झाली तेव्हा 13ची सरासरी पाहिजे होती, आता 9 धावांची सरासरी आहे. तर आता गोलंदाजी मार्क वरती 2 षटके समाप्त झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीचा गोलंदाजी मार्क वरती रोशन भोईर. संघमालक दीपकजी काळन साहेबांचा अत्यंत आवडता खेळाडू दीपक काळन साहेबांचा रोशन भोईर. रोशन भोईरने 1 डॉट बॉल जरी काढला आणि प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. दीपक काळन साहेबांच्या माध्यमातून शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोली वरती खरं तर बक्षिसांचा वर्षाव. आता डॉट बॉल साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोशन भोईर यांचे मामा सुरेश सोनावले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कॅश प्राइज भरपूर आहे पण विपक्षी टीमला धावा खर्च करतायत गोलंदाज. 9 ची सरासरी आता येऊन पोहोचली आहे. 18 बॉल आणि 27 धावा इथून डिफेन्स करायच्या आहेत त्या मात्र शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीला. दीक्षा RV11 सुगवे संघाच्या फलंदाजांना रोख लावण्यासाठी टॉप क्लास ऑलराऊंडर रोशन भोईर बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय तो षटकार ओव्हर दी रोप सिक्सर. खरं तर हे मैदान सुगवे संघासाठी अत्यंत लकी मानलं जाणारं मैदान आहे. कारण एक सामना मला आजही आठवतो 2019ला जेव्हा धोत्रे आणि सुगवे मध्ये मॅच झाली होती. 15 चेंडू मध्ये धोत्रे संघाला 16 धावा हव्या होत्या आणि सुगवे संघाने 9 खेळाडू आउट करत ती मॅच जिंकली होती. इथून मात्र व्हाईट बॉल रोशन भोईरचा. आणि खरं तर तसाच सामना इथे बनवण्याची चान्स शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीला आहे. सामना कधीही आपल्या बाजूने खेचता येईल पण त्यासाठी आपल्याला आता जिद्दीने आणि मेहनतीने मैदानाचा आज संघर्ष करावा लागेल. रोशन भोईर वेग राखलाय. डॉट बॉलची सांगता इथे करत असताना स्कोर आता 20 धावा इथून फक्त चेस करायच्यात. इथून या धावा सुद्धा चेस होतील कारण 16 चेंडू 20 धावा अजूनही धावा चेंडूंपेक्षा जास्त आहेत. आणि अशा परिस्थितीमधून रोशन भोईर प्रत्येक डॉट बॉल दीपक काळन साहेबांचा 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मैदानाच्या बॅटची कडा आणि विकेट. 4था झटका दीक्षा RV11 सुगवे संघाला. डीजे बजाव. थँक्यू डीजे. विकेट महत्वाच्या क्षणी रोशन भोईरने कमावली आहे आणि ही विकेट सामन्यामध्ये शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीला खरं तर एका प्लस पॉइंटने घेऊन जाऊ शकते. कारण आता मेन बॅटर 4ही टॉप बॅटर इथून आउट झालेत आणि आता मिडल ऑर्डर मध्ये जे 2 फलंदाज आहेत हरेश आणि त्याचबरोबर समीर, या 2 फलंदाजांना आता एका बाजूने डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढवलं तर शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोली या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करते. कारण अजूनही 15 बॉल आहेत 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्कोर आता खरं तर या मिडल ऑर्डर बॅटरसाठी चेंडू प्रमाणे अगदी कमी आहे पण रोशन भोईर सारखा गोलंदाजी मार्क वरती आहे. कट करण्याचा प्रयत्न कॅच आउट. आणखीन एक झटका. गेम पलटला आता. आणखी 500 रुपये दीपक काळन यांचे आणि बॅक टू बॅक विकेट. इथून सामन्याला कलाटणी देणारा हा मोमेंट. हरेश मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीचा फलंदाज. 5वा झटका. अर्धा संघ दीक्षा RV11 सुगवे संघाचा तंबू मध्ये गारद होत असताना आता मॅच मध्ये बॉल बाकी आहे 14. स्कोर चेस करायचा आहे. इथून मात्र 20. नवीन फलंदाज योगेश चवळेची एंट्री.
संघ मालक पिंपलोली ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच दीपक काळन साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की बक्षीस असं लावायचं जे खेळाडूंना प्राप्त झालं पाहिजे आणि प्रत्येक क्लीन बॉल आणि प्रत्येक डॉट बॉलला देखील दीपक काळन यांचा कॅश प्राइज होता. कमालीचा खेळ विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रोशन भोईर पकडली कॅच पकडलेली आहे. लगातार तिसरी विकेट हॅट्रिक इथून कमावली आहे ती मात्र रोशन भोईरने. वाह कॅश प्राइज रोशन भोईर साठी. बक्षिसांची खैरात पण संघ आता एका मजबूत बाजूने आणि आत्मारामजी घोडविंदे साहेबांकडून देखील 1100 रुपयाचा कॅश प्राइज रोशन भोईर याच्या विकेट हॅट्रिक साठी येत आहे. जबरदस्त मॅच. खतरनाक गेम झालाय. खरं तर इथून दीक्षा RV11 संघाचा खरं तर बॅटिंग मध्ये हुकुमाचा एका सचिन मंडलिक मैदानाच्या आतमध्ये आता उतरलाय. रोशन भोईर यावेळेस षटक क्रमांक 3 टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांच्या माध्यमातून. कारण रोशन भोईरने या मॅच मध्ये खरं तर आपल्या बॉलिंगने दीक्षा RV11 संघाला 6वा झटका लगातार 3 देत मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली आहे. पण स्कोर आता इथून चेस करायचा आहे. येणारे चेंडू असणार आहेत 12. विजयासाठी धावा पाहिजेत ते मात्र 20. 12 चेंडू आणि 20 धावा संख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सचिन मंडलिक वरती आता पूर्णपणे जबाबदारी आहे दीक्षा RV11 सुखवे संघाला ही मॅच जिंकून देण्याची. आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला विजयाचं जे स्वप्न घेऊन सेकंड इनिंगला सुरुवात झाली होती तो विजयश्री सचिन मंडलिक आणि त्याच्या साथीला असणारा समीर भांडे 10च्या सरासरीने 12 चेंडूमध्ये 20 धावा त्यांना चेस करायच्यात. तर आता शुभ्रा 11 जाणताराजा पिंपलोलीच्या खेळाडूंची थोडी ताकद वाढली असेल. कारण जर इथून विकेट आल्या नसत्या रोशन भोईरचं षटक जर संघासाठी विकेट टेकिंग ओव्हर ठरली नसती तर मात्र सामन्यामध्ये बॅकफूट वरती होता तो मात्र शुभ्रा 11 जाणताराजा पिंपलोली संघ. चला जास्त टीम मीटिंग नको ही पिंपलोली संघाला विनंती असेल. खरं तर या विकेट हॅट्रिक साठी सुरेश ठमके साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. सचिन मंडलिकने जर हा सामना जिंकून दिला सुखवे संघासाठी तर बादशाह ग्रुप सावळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते मात्र चला जास्त टीम मीटिंग नको. पिंपलोली संघाला ही खरं तर शेवटची विनंती असेल. 12 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज आहे. 25 मिनिटं ही आपण प्रत्येक इनिंग साठी दिलेली आहे. त्या 25 मिनिटांमध्ये आपलं सत्र समाप्त झालं पाहिजे. विनंती करतो सागर काळन सर आपल्या टीमला प्लीज. कारण आपण भरपूर क्रीडा स्पर्धा खेळतो आणि या क्रीडा स्पर्धामध्ये खरं तर टाइम मॅनेज करणं मॅचचा रिदम तोडू द्यायचं नाही हे प्लॅनिंग तुम्हाला केलं पाहिजे. आणि पंचांना देखील आम्ही कडक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी खरं तर दिलेलं. जर जास्त वेळ झाला तर आम्हाला खरं तर त्या निर्णयाकडे जावं लागेल. ही मात्र आयोजकांची भूमिका राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. मला 12 चेंडू 20 धावा संख्येची गरज आहे. सामना खरं तर अजूनही दोलायमान स्थितीमध्ये जिथे ना पिंपलोली संघ फार पुढे गेलाय ना सुखवे संघ फार पुढे गेलाय. अत्यंत चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. शुभ्रा 11 जाणताराजा पिंपलोली इथून मात्र मॅच मध्ये कमबॅक. आणि समीर भांडे लेफ्ट हँड बॅटर आहे. सचिन मंडलिक राईट हँड बॅटर आहे. दीक्षा RV11 सुखवे संघाची बॅटिंग लाईन देखील तगडी आहे.
6 फलंदाज आउट झालेत, तरी 8व्या क्रमांकाचा फलंदाज सचिन मंडलिक, जो खरं तर या मॅच मध्ये मागे राहिला होता, जिथून संघाचं प्लॅनिंग होती जर विकेट आउट होत राहिल्या तर सचिन मंडलिक सारखा गेम फिनिशर आपल्याकडे पाहिजे, आणि त्या गेम फिनिशरकडे आता जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि इथून 12 बॉल 20 वाचवण्याची जबाबदारी आहे, ती मात्र पिंपलोली संघावरती. आणि अमर काळनला गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. सागर काळन खरं तर या संघाचं नेतृत्व करतात, केतन काळन या संघाचं देखील नेतृत्व करतोय, आणि इथून सामन्याला कशा पद्धतीने आपल्या ताब्यात खेचता येईल याचा प्रयत्न. चला जास्त वेळ घेऊ नका, ही विनंती आहे पिंपलोली संघ, कारण स्पीडअप करा. आपण भरपूर वेळ खरं तर आपल्याकडून घेतला जातो हे षटक सुरू करायला. या आयोजकांच्या वतीने आपल्याला तंबी इथून देण्यात येते. सुजित ठमके आणि निलेश ठमके यांच्याकडून रोशन भोईरच्या विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून आलेला आहे. गोलंदाज तयार अमर काळन. पहिला बॉल समीर पांडेच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग मध्ये खेचलाय चौकार. मॅच मध्ये दुसऱ्या बाजूने देखील आता सामना खेचत असताना दीक्षा आरवी 11चा समीर पांडे लगावतोय तो चौकार. कारण इथून मात्र दोनही संघांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. कधी पिंपलोली पुढे जातोय, कधी सुगवे पुढे जातोय, आणि या लढाईमध्ये मात्र ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल हा प्रेक्षकांना विश्वास आहे. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. खरं तर शुभ्रा 11 जाणताराचा पिंपलोलीकडे जो मोमेंटम होता, सातत्याने विकेट येत होत्या, ड्रिंक्स ब्रेक झाला, जिथे मात्र खरं तर समोरच्या टीमला प्लॅनिंग करायला जो टाइम मिळाला त्याचा फायदा आता घेत असताना खरं तर समीर भांडे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. यानंतर अंथराड नीड टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरोधात लढणार तो मात्र प्रथमेश 11 धामोते, हरेश मोरे साहेबांचा प्रथमेश 11 धामोते संघ. हरेशजी मोरे साहेब या ठिकाणी आले असतील तर मी विनंती करतो, हरेशजी मोरे साहेब आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं, आणि दोन्ही टीमने रेडी टू प्ले राहा. आणि इथून मॅच कोणता संघ जिंकेल अजूनही प्रेडिक्ट करू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल सामना. दीक्षा आरवी 11 सुगवे आणि विरोधात फाईट करतोय शुभ्रा 11 जाणताराचा पिंपलोली. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना अतिशय क्लोज एन्काउंटर कडे चाललाय. 11 चेंडू आणि कंपल्सरी 16 धावांची आवश्यकता. अमर काळन गोलंदाजी मार्क वरती सज्ज. धावगतीला सुरुवात अमर काळनची. समोर येतो लेफ्ट हँड बॅटर समीर भांडे. समोरच्या दिशेने चेंडू होता, पंचांचा निर्णय आला, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 11 बॉल आता धावा पाहिजेत 15. एक धाव, एक चेंडू. प्रत्येक बॉल वरती मॅचचं समीकरण बदलतंय. पिंपलोलीच्या पाठीराख्यानेही जिंकण्याचा विश्वास आहे, तर सुगवे संघाच्या पाठीराख्यानेही आपला संघ जिंकेला विश्वास आहे. कोणाचा विश्वास सार्थ होणार आणि कोणत्या संघाचा खरं तर अपेक्षा भंग होणार हे येणारे 11 चेंडू आणि कंपल्सरी धावा पाहिजेत 15. रोशन भोईरचं षटक, काय कमालीची ओव्हर होती रोशनची. 11 बॉल 15 ची आवश्यकता. समीरच्या बॅटमधून ऑन साइडला फटकाय. एकच धाव. 11-15. आता 10 बॉल मध्ये रन्स पाहिजे ते मात्र 14. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी दुसऱ्या रजनीमध्ये देखील आपण पाहतोय. दोस्ती चषक 2025 या स्पर्धेमध्ये. आणि मी प्रेक्षकांना विनंती करतो की बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावरती कृपया आपण त्याला स्पर्श करू नका. ही सर्व प्रेक्षकांना विनंती. आणि कोणीही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये देखील येऊ नका. 10 बॉल बाकी, रन्स पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी 14. फिल्डिंग मध्ये चेंजेस केला जातोय. सातत्याने गोलंदाजाला कान मंत्र दिला जातोय की हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. फलंदाजांमध्ये देखील सल्ला मसलत होतीये की ही मॅच आपल्याला देखील जिंकायची आहे. 10 बॉल 14 धावा. सचिन मंडलिक सुगवे संघाचा गेम फिनिशर. पिंपलोली संघाला खरं तर आयोजकांच्या वतीने सूचना देण्यात येते की प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका,
कारण 10 बॉल आहेत आणि इथून 14 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती जर फिल्डिंगला इतका वेळ घेतला तर आपल्याला ही मॅच संपायला किमान 2 तासाचा कालावधी जाईल. 10 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस, सचिनचा फटका, रोशन भोईरचे प्रयत्न, वा गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. षटकार जाता जाता राहिला. आपल्या संघासाठी 5 धावा इथून वाचवल्या त्या रोशन भोईरने. खर तर या फिल्डिंग साठी कौतुकाची थाप प्रेक्षकांची. आणि 10-14 वरून एक सिंगल आली. आता 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावा. सचिन मंडलिक, समीर भांडे दोघांमधील जी पार्टनरशिप आहे, खतरनाक जंप घेतली ती रोशन भोईरने आणि आपल्या संघासाठी 5 धावा सेव्ह करत असताना मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट आणलाय. अमर काळन गोलंदाजी मार्क वरती, समोर समीर, समोर आहे चेंडू. पंचांचा निर्णय आला, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. एका मागोमाग एक खर तर चेंडू पडत चाललेत आणि दुसऱ्या बाजूला धावा देखील येत चालल्यात. आणि खर तर अंजपगावचे युट्यूबर रोहिदास जोगळे दादांचं देखील कमेंट्स आपण पाहतोय लाईव्ह वरती. आयोजनाचं देखील त्यांनी भरपूर चांगलं कौतुक या ठिकाणी केलंय. रोहिदास जोगळे दादा यांच्या शुभेच्छा आल्या, त्यांच्या शुभेच्छांचा देखील स्वीकार. खतरनाक मॅच सध्या रंगताना दिसते. विजयासाठी रन्स पाहिजेत या मॅच मध्ये. अजूनही 12 धावांची आवश्यकता. समीर साठी हा चेंडू अमर काळनचा. चौथा बॉल इथून समाप्त झालाय. 8 बॉल आणि आता 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी धावा इथून चेस कराव्या लागणार आहेत. सुगवे संघ खरं तर हा सामना इतका रोमांचक परिस्थितीमध्ये की जिथे प्रत्येक बॉलवरती फलंदाजामध्ये चर्चा आहे, प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाला कानमंत्र आहे. आणि जे पाहुणे आमच्या व्यासपीठावरती होते ते देखील आता काही सपोर्टर मैदानाच्या आसपास उतरलेत. कारण त्यांना माहित आहे की हा सामना क्लोज एन्काउंटर आहे आणि या क्लोज एन्काउंटर मध्ये बाजी कोण मारणार, कोण जिंकणार हा सामना, पिंपलोली की त्यांच्या विरोधात खेळणारा सुगवे संघ. समीर साठी हा चेंडू अमर काळनचा. आणखीन एक डॉट बॉल. 7 चेंडू आता 12 धावांची आवश्यकता. कधी पिंपलोली कधी सुगवे, कधी सुगवे कधी पिंपलोली. टाळ्यांचा कडकडाट. दोस्ती चषक 2025 चा दुसऱ्या रजनी मधला हाय व्होल्टेज ड्रामा, थ्रिलिंग मॅच सुगवे वर्सेस पिंपलोली. काल सामना रंगला होता नेवाली वर्सेस हेदवली मधला. लास्ट बॉल पर्यंत रोमांच होता आणि आज आहे तो पिंपलोली आणि सुगवे मध्ये, जिथे मात्र सामन्यामध्ये रन्स पाहिजे. 7 चेंडू मध्ये 12. लास्ट बॉल अमर काळनचा मैदानाच्या आत. फुल टॉस, खेचलाय तो षटकार. की आपण व्यासपीठावरती यावं. गणेश मोडक दादा आणि स्पेशली दीपक चटकाळन यांच्याकडून भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असणारे ट्रेन मॅनेजर दिलीपजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर समीर शेठ काळन आपल्यालाही विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि हाय व्होल्टेज ड्रामा अजून संपलेला नाहीये. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. कालपासून प्रपोज येत होते, आज दुसऱ्यांदा प्रपोज आलाय ऋतूचा. ऋतू आहे की ऋतू आहे हे मला अजून 2 रात्रीमध्ये समजले नाही, पण ऋतू तुझ्या शुभेच्छांचा देखील स्वीकार. मैदानाच्या आतमध्ये आता 6 बॉल 6 धावांची गरज आहे. काय होईल, कोण जिंकेल अजूनही आपण सांगू शकत नाही. किशोरजी शितोळे साहेब, फुलाजी पवार साहेब बघतायत की ही मॅच जिंकणार कोण. आणि या मॅच मध्ये ऑनलाईन व्ह्यूअर्स आता वाढलेत. 765हून अधिक व्ह्यूअर्स या मॅचचा आनंद घेत असताना जबरदस्त सामना. 764 ऑनलाईन व्ह्यूअर्स या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आणि व्ह्यूअरची संख्या वाढतीये. मी ज्यावेळी या मैदानाच्या आतमध्ये आलो, ज्यावेळी पहिली इनिंग समाप्त झाली त्यावेळी मी पाहिलं तर 250 व्ह्यूअर्स होते आणि 500 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स या मॅच मध्ये आता ऍड झालेत. आणि कोण जिंकणार, दीपकजी काळन साहेबांना तो लकी विजय मिळणार का की त्यांच्या विरोधात दीक्षा RB11
सुगवे संघ विजयाचा डंका वाजवणार. अजूनही मॅच 6 बॉल 6 आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्याने विकेट हॅट्रिक कमावली आहे तो रोशन भोईर. या सामन्यामध्ये शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीचा गेम चेंजर बॉलर, विकेट हॅट्रिक घेणारा बॉलर. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करण्यासाठी, आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीने हा सामना दोनही संघांनी रोमांचक केलाय. पण इथे 6 बॉल 6 षटकार फुल टॉस चेंडू जर पडला नसता तर षटकार मात्र अडला असता. खरं तर अमर काळांना टप्पा राखणं गरजेचं होतं, कारण 2 डॉट बॉल त्याने बॅक टू बॅक काढले होते. पण रोशन भोईर ती कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे की इथून 6 बॉल मध्ये 6 धावा देखील तो डिफेन्स करू शकतो. पहिला बॉल रोशनचा, पहिला बॉल रोशन भोईरचा, योग्य टप्पा, योग्य दिशा, डॉट बॉल. 5 चेंडू, आता 6 धावांची गरज. रोशन भोईर, सागर काळन, सल्ला मसलत, मैदानाच्या आतमध्ये सचिन मंडलिक, समीर भांडे. सामना खरं तर रिलॅक्स पोझिशन मध्ये खेळला समीरने. 2 डॉट बॉल खेळले, 2 सिंगल धावा आल्या, 4 बॉल मध्ये 2च आल्या. पण शेवटच्या बॉलवरती 1 षटकार ठोकत मॅच मध्ये 6 बॉल 6 असा सामना आणला. गोलंदाज तयार, फटका हवेत चाललाय. खेळाडू बॉल कव्हर करतो विशाल वसावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान वेगवान धावलाय सचिन मंडलिक. चितेच्या चपळाईने 2 धावा केल्यात पूर्ण. लेझी फिल्डिंग, थोडा लेट थ्रो, लेट कलेक्शन. सामना आता 4 बॉल 4, 1-1 धाव, 1-1 बॉल. जांताराजा शुभ्रा 11 पिंपलोली विरोधात खेळतोय संघ दीक्षा आरवी 11 सुगवे. 4 बॉल 4. नहीं रुकेगा, नहीं रुकेगा, सचिन और समीर नहीं रुकेगा. और उसको रोकने के लिए रोशन भोईर को आना पड़ा. और इस मैच में अभी जीतेगा कौन? Who will win the match? बऱ्याचशा प्रेक्षकांचं प्रेडिक्शन असेल, काही म्हणत असतील पिंपलोली जिंकेल, काही बोलतायत की सुगवे जिंकेल. पण सांगणार 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. रोशन भोईर, फटका भारी आहे, समोर आहे, हवेत आणि पकडली कॅच. विकेट आली आहे मेन मोमेंटला. सामन्यामध्ये पुन्हा एकदा काया पालट रोशन भोईरच्या खात्यामध्ये ही विकेट आणि विकेट नंबर 7. विजयासाठी येणारे चेंडू या मॅच मध्ये आहेत 3. धावा पाहिजेत त्या 4. 7वी विकेट इथून आउट झालेली आणि आता 3 विकेट पाहिजेत ऑल आउट करण्यासाठी. रोशन भोईर या सामन्यामध्ये काय बॉलिंगने आपल्या संघाला एक विजयाचं स्वप्न दाखवलंय. पण विजयाचे संकेत दीक्षा आरवी 11 सुगवेकडे देखील आहेत. टफ फाईट मॅच. रोशनचा वेगवान चेंडू, धावेचा प्रयत्न आणि 8वी विकेट. 8 फलंदाज इथून आउट. दीक्षा आरवी 11 सुगवे संघ आता सुधाकर अँकर. मैदानाच्या आतमध्ये भारतीय संघाचा आशिष नेहरा 2003च्या वर्ल्ड कप मध्ये चौकार हॅट्रिक खेळला होता. जरी संघ ऑस्ट्रेलियाच्या विरोधात हरला होता, पण आता सुधाकर अँकर आपल्या संघाला 1 विजयाचा चौकार फक्त त्याला खेचायचा आहे. 2 बॉल आहेत, 4 धावांची गरज आणि सुधाकर अँकर विजयाचा हिरो ठरेल का? सुगवे संघाला नेहमीच एका बॉलवरती 1 फटका खेळून मॅच जिंकण्याची गरज आहे. अशा वेळी शैलेश चौळेचा केपीएल मध्ये ठोकलेला षटकार वरईच्या मैदानावरती आजही आयुष 11 संघाच्या मनामध्ये असेल. जर सुधाकर अँकरने हा विजयाचा चौकार खेचला तर मात्र शुभ्रा 11 जांताराजा पिंपलोलीला पराभूत करता येईल. पण रोशन भोईर हा हुकमाचा एका दीपक काळन साहेबांचा इथे चालतोय, त्यामुळे आता त्याच्या विरोधात पलटवार करणं फलंदाजाने आता तेवढंच गरजेचं आहे. 2 बॉल कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज. जास्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. प्रेक्षक पूर्णपणे फोकस करतायत. आता ऑनलाईन व्ह्युअर्स हे 900 पेक्षाही जास्त ऑनलाईन व्ह्युअर्स या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं
आम्ही दोस्ती चषकामध्ये स्पर्धेचे आयोजक युवा डॅशिंग गणेश मोडक दादा आणि नरेश मिनमिने दादा यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि संघाचं काम जे भारी मैदानाच्या आतमध्ये ते पिंपलोलीचं देखील आहे आणि सुगव्याचं देखील आहे. दोघेही 2 पावलावरती येऊन पोहोचलेत. 2 बॉल 4, 1 चौकार खेळ खल्लास आणि 2 डॉट बॉल खेळ खल्लास. रोशन भोईर, रोहन काळन, सागर काळन, संकेत सोनावले, साहिल काळन, अमर काळन, विशाल वसावा, सूरज, सर्व खेळाडू आता पॉझिटिव्ह एनर्जीने. पण समीर बांडेचा षटकार विसरून चालणार नाही जो सध्या स्ट्राईक वरती आलाय. 2 बॉल कंपल्सरी 4. फुल टॉस हवेत आहे, पकडले कॅच आणि 9वी विकेट. 9 विकेट टीम पकडण्यात आलं. डीजे थांबा. 8:45, 4,000 रुपयाचा कॅश प्राइज दीपक काळन साहेबांकडून. पण खरं तर आता हा गोल्डन चेंडू असणार आहे जिथे सुगवे संघाचा शेवटचा गडी मैदानात आहे. 11वा फलंदाज आणि एका बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. जर या फलंदाजाने सामना जिंकून दिला तर पुढच्या राऊंड मध्ये कदाचित हा फलंदाज ओपनिंगला येईल, हे मात्र खरं. सुनीलजी पेमारे साहेब अंगामध्ये थरकाप आणणारा हा सामना. पिंपलोलीकरांची गर्दी, सुगवेकरांची गर्दी आणि शितोळे साहेब आणि फुलाजी पवार साहेब, बाजीराव शेठ दळवी, त्याचबरोबर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर विलासजी शेळके साहेब, शाखा प्रमुख भानुदासजी धुळे, लक्ष्मणजी धुळे साहेब, विद्यमान सदस्य परेश शेठ काळन, दीपक शेठ काळन, दीपकजी सोनावले, नरेशदादा मिनमिने, गणेशदादा मोडक, संभाजी पथारे सर, आमच्या सर्व पाहुण्यांना, बिंडू मिनमिने दादा, उत्तम शेठ दळवी, सर्वांना खरं तर स्टेजवरून मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या समीप आणणारा हा सामना आहे. ॲज अ प्रेक्षक म्हणून प्रत्येकाला वाटतं की ही मॅच आपल्या संघाने जिंकावी, पण जिंकणार तर एकच आहे. 1 बॉल कंपल्सरी 4. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. दोस्ती चषक 2025 काल 62 धावांचा सामना, 1 बॉल 4 होता. आज 65 धावांचा सामना, 1 बॉल 4 आहे. काल नेवाळी संघाने तो शेवटचा चौकार दिला नव्हता. आता रोशन भोईर तो 1 बॉल मध्ये 4 धावा वाचवेल. सर राजेश सर, खूप उशीर झाला या मॅचला, कृपया आपण स्पीडअप घ्यायचे. पिंपलोली संघ खूप अतिरिक्त अगदी 1.25 तास या मॅचला झालेला आहे. 1 बॉल 4. चला जास्त वेळ घेऊ नका. अंथराट 11 अंथराट नीड आणि प्रथमेश 11 धामोते. आपण रेडी राहा. अंथराट नीड संघ आपण फिल्डिंग करणार आहात, लगेच आपण तयार राहा. 1 बॉल 4. कुठलाही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, ही विनंती. कोणताही संघ जिंकू दे, कोणताही संघाचा पाठीराखा मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. 1 बॉल 4. फटका. 1 बॉल 4 पाहिजेत. धावा घेण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. जिंकला या ठिकाणी शुभ्रा 11 जाणता राजा पिंपलोली या संघ. मैदानाला अभिवादन करत असताना काय फटका खेळला होता. असं वाटलं की चेंडू सीमा पार जाईल, पण जिंकलाय रोमांचक मॅच मध्ये शुभ्रा 11 जाणता राजा पिंपलोली. अभिनंदन. यस, थँक्यू अजय सर. लगेचच आपण सन्मानाकडे जायचे. यस, धन्यवाद संभाजी पथारे सर. मी विनंती करतो गणेशदादा मोडक यांना की आपण या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करायचं. तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय किशोरजी शितोळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी, पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय किशोरजी शितोळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी अतिशय आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक आपण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करू. साहेब आपण या ठिकाणी यावं. दोस्ती चषक 2025 मध्ये स्पर्धेचे प्रमुख आयोजक सावळे हेदवली ग्रामपंचायतीचे डॅशिंग सदस्य गणेश मोडक दादा आणि त्याचबरोबर नरेशदादा मिनमिने यांच्याकडून आपण पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोरजी शितोळे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय. दामोते आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे. दामोते, नितीन. धन्यवाद किशोरजी शितोळे साहेब. त्यानंतर फुलाजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय. हॅलो,
फुलाजी पवार साहेब आपण या ठिकाणी यावं. साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं तर नरेश दादा मिनमिन आणि गणेश मोडक दादांना विनंती करेल आपण आदरणीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व फुलाजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. मनपूर्वक स्वागत साहेब. त्यानंतर शुभ्रा 11 जाणताराचा पिंपलोलीचं संघ मालक तथा पिंपलोली ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच दीपक शेठ काळन यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दीपक शेठ काळन यांना विनंती करेल, माजी सरपंच दीपक शेठ काळन यांना विनंती करेल की आपणही यावं. नरेश दादा मिनमिने यांच्या शुभास दीपक काळन साहेबांचा देखील सत्कार केला जाईल.